भीमाशंकरच्या आंबेगाव तालुक्यातील स्ट्रॉबेरी परदेशात निर्यात करण्यात आलेली आहे। 2 टप्प्यात दुबईला ही स्ट्रॉबेरी निर्यात केली असून तेथील ग्राहकांचा चांगला प्रतिसाद मिळतो। जालन्याच्या परतूर तालुक्यात यंदा टरबूज लागवडीच्या क्षेत्रात सुद्धा मोठी वाढ झाली आहे। यंदा मधमाशांचा अभाव दिसत असल्याने टरबूजच्या उत्पादनामध्ये घट होण्याची शक्यता आहे। कोल्हापुरातील किरकोळ बाजारामध्ये भाजीपाल्यांना चांगली मागणी मिळते आहे। बाजारात भाज्यांचे दर 30 ते 40 रुपये किलो आहेत। भाजीपाला आवक कमी झाली असून दरात वाढ झालेली नाही। सांगलीच्या पलूस आणि वाळवा तालुक्यातील आले शेती धोक्यात आली आहे। आलं पिकाच्या दरात आजवरचा सर्वात नीचांकी भाव गाठलेला आहे। सध्या आल्याचा दर अवघा 15 रुपये किलो झाल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत। कोल्हापूर बाजारामध्ये संकेश्वरी मिरचीची आवक थांबली आहे, तर बेडगी आणि जवारी आणि सिंजंठा मिरच्यांची आवक वाढल्याचं बघायला मिळत आहे। यंदा पाऊस चांगला झाल्याने धुळ्यासह जळगाव आणि नंदुरबारमध्ये कांदा लागवड चांगलीच वाढली। धुळ्यात 20,000 हेक्टरवर, जळगावमध्ये 8,000 हेक्टर आणि नंदुरबारमध्ये 3,000 हेक्टरवर कांदा पीक सध्या आल्याचं बघायला मिळत आहे। अकोल्याच्या स्थानिक कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये तुरीची आवक वाढलेली आहे। बाजार समितीमध्ये 2,000 क्विंटलपेक्षा अधिक तुरीची आवक झाल्याचं बघायला मिळत आहे। पालघरच्या डहाणू, विक्रमगड, पालघर या तालुक्यांमध्ये दुबार भात रोपणीच्या कामांना वेग आलेला आहे। सध्या हजारो हेक्टरवर शेतकऱ्यांनी भात शेतीच्या रोपणीच्या कामाला सुरुवात केली।